कोल्हापूर महानगरपालिकेच्या कचरा वाहतुकीचं काम करणाऱ्या टिपर चालकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज सकाळपासून बेमुदत संप पुकारला। या आंदोलनामध्ये सुमारे 200 चालक व कर्मचारी सहभागी झालेत, तर शहरातील बहुतांश टिपर गाड्या बंद असल्यानं कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। परिणामी अनेक भागांमध्ये कचरा तसाच पडून राहिला असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। आंदोलकांनी पगार वेळेवर मिळत नसल्याचा, पीएफ व ईएसआय सुविधा दिल्या जात नसल्याचा, तसंच किमान वेतनापेक्षा कमी वेतन दिले जात असल्याचा आरोप केला आहे। किमान वेतनानुसार सुमारे 26,000 रुपये मिळणं अपेक्षित असताना केवळ 14,800 रुपये वेतन दिले जात असल्याचा दावा या चालकांनी केला। गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून काही कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत, आर्थिक अडचणी त्यामुळे वाढलेल्या आहेत। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामधला जो कचरा असतो तो उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांनी आज संप पुकारलेला आहे। जवळपास 200 टिप्पर जे कचरा त्या ठिकाणी उठाव करत असतात ते आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी पूर्णपणे थांबून आहेत आणि माझ्या आजूबाजूला आपण बघत असाल तर सगळे टिप्पर आज बंद अवस्थेत कोल्हापूरमधल्या या परिसरात आपल्या सगळ्यांना दिसत असतील। संपूर्ण कोल्हापूर शहराचा कचरा उठाव आज पूर्णपणे ठप्प झालेला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत ते दिले गेलेले नाहीत आणि म्हणूनच हा कचरा उठाव करणारे सगळेच कर्मचारी टिप्पर चालक आता संपावरती गेलेले आहेत। 2 महिन्यांपासूनचा पगार जो आहे तो त्यांना मिळालेला नसल्यामुळे हा पाऊल जे आहे ते त्या सगळ्यांनी उचललेले आहे। माझ्या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर सगळेच टिप्पर जे आहेत ते आता अशा पद्धतीनं लावून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत असतील। कोल्हापूर शहरात जवळपास सगळ्याच भागामध्ये 200 टिप्परच्या माध्यमातून हा कचरा उठाव होत असतो आणि तोच कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच जर पगार त्या ठिकाणी होत नसेल तर ते दुर्दैवी आहे आणि मग अर्थातच या सगळ्यांनी आता संपाचं हत्यार उपसलेलं आहे आणि आज संपूर्ण टिप्पर या ठिकाणी बंद आहेत। प्रशासनाकडून वारंवार जी आहे ती मागणी करण्यात आली, मात्र त्यांची मागणी ही पूर्ण झाली नाही आणि म्हणूनच या सगळ्यांना हे संपाचं हत्यार जे आहे ते उपसण्याची वेळ आलेली आहे। जोपर्यंत आपल्याला हा पगार जो आहे तो मिळणार नाही किंवा आपल्याला त्या संदर्भातलं आश्वासन आता मिळणार नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन मागे घेणार नाही असं या सगळ्यांनी म्हटलेलं। त्यामुळे निश्चितच आजच्या या संपानंतर जर प्रशासनानं वेळीच या सगळ्यावरती तोडगा नाही काढला तर कोल्हापुरातलाच कचरा उठाव जो आहे तो पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर आधीच त्या ठिकाणी कोंडाळामुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्न करताना दिसते, स्वच्छ कोल्हापूर करण्याचा मानस त्यांचा आहे, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीनं पगारच त्यांचे न दिल्यामुळे यांनी हे हत्यार उपसलेलं आहे। याच्यावरती आता कशा पद्धतीने महानगरपालिका तोडगा काढतं आणि कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांचा संप मागे घेण्यामध्ये ते आता यशस्वी होतात का हे पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।